नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच-एस-के मराठी जी-के यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोठे दिले होते? बघा, गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिले होते. दुसरा प्रश्न बघा. 2025 चा ICC महिला एकदिवसीय विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आहे? भारत देश. प्रसिद्ध खजुराहो मंदिरे भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहेत? मध्य प्रदेश. भूमी अभिलेख विभागामध्ये गट मोजणी किंवा सीमांकन चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा, त्याचं मुख्य उद्दिष्ट खाजगी मालकीच्या जमिनीच्या कायदेशीर सीमा निश्चित करणे आणि जागेवर दर्शवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग पहिला यांच्यामध्ये झाला होता. APECचा पूर्ण रूप काय आहे? बघा, APEC म्हणजे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली? 2000 साली. केरळमधील कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? बघा, केरळमधील प्रसिद्ध अभयारण्य पेरियार. एका माळेचे मणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? एका माळेचे मणी पुस्तक माधवराव पगडी यांनी लिहिले आहे. खानदेश हा टिंबटिंब या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. बघा, खानदेश तापी नदीमध्ये वसलेला प्रदेश आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? भालचंद्र नेमाडे. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्यांच्या काळात कोरले गेले होते? कैलास लेणी राष्ट्रकूट यांच्या काळात कोरले गेले होते. भिवपुरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? मुंबई उपनगर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. सजीव मधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. बघा, ऑगस्ट 1935. काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? 62 वर्ष. खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॅश यांचे आहे? डॉक्टर प्रकाश आमटे.
खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे? सातपुडा. खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले आहे? मूकनायक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले आहे. इडक्की हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्याच्या भागामध्ये आहे? इडक्की धरण केरळ राज्यामध्ये आहे.